जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा। परभणीमध्ये झालेल्या संत संमेलनामध्ये संतांचा एल्गार। परभणी शहरातील शुभमंगल कार्यालय पाथरी रोड परभणी इथं मंगळवार दिनांक 1 ऑक्टोबर 2024 रोजी हिंगोली आणि परभणी या दोन जिल्ह्याचे एकत्रित विभागीय संत संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं। या संत संमेलनाकरता दोन्ही जिल्ह्यातील जवळपास 300 संतांची उपस्थिती होती। त्या ठिकाणी धर्मांतर, मठ मंदिरावर होत असलेली अतिक्रमणं, लव जिहाद, हिंदू सुरक्षा संस्कार, जाती व्यवस्थेपासून ते कुटुंब व्यवस्थेपर्यंतच्या सर्व विषयावर सखोल असं मार्गदर्शन झालं। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनानं आणि शंखनाद करून करण्यात आली। या संत संमेलनाचे प्रास्ताविक विश्व हिंदू परिषदेचे विभाग मंत्री प्राध्यापक डॉक्टर संदीप गोरे यांनी केलं। व्यासपीठावर वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज, थोरला मठ संस्थान, वसमत, जिल्हा हिंगोली, श्री महंत योगी गोपालनाथजी महाराज, रतनगड तालुका, सेनगाव, जिल्हा हिंगोली, श्री श्री 1008 श्री महंत ज्ञानेश्वर भारती महाराज, दत्त संस्थान, धसाडी, जिल्हा परभणी आणि हरिभक्तपरायण श्रीयुत तुकाराम महाराज गरुड दैठणकर, दैठणा तालुका, जिल्हा परभणी हे मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व पूजनीय संतांचा शाल आणि श्रीफळ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला। त्यानंतर वक्फ बोर्ड, निर्मलवारी अभियान, एक गठ्ठा मतदानाचा धडा, विकसित महाराष्ट्र आणि नव्या भारताचे नवे फौजदारी कायदे अशा एकूण 5 पुस्तकांचे या प्रसंगी प्रकाशन करण्यात आलं। जवळपास 300 संत या संमेलनामध्ये उपस्थित होते आणि हे संमेलन यशस्वी करण्यासाठी विश्व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर्व सक्रिय कार्यकर्ते यांची संख्या जवळपास 90 होती। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विश्व हिंदू परिषदेचे शिवप्रसादजी कोरे यांनी केलं। प्रास्ताविक डॉक्टर संदीप गोरे यांनी केलं। ओमकार जिल्हा मंत्री राजकुमार बी भामरे यांनी केलं। संतोषजी बिडवई, संतोष कुटे, ज्ञानेश महाराज शिवनीकर, महंत पद्मनाभ स्वामी यांनी या प्रसंगी वरील ठराव मांडले आणि शेवटी या संमेलनाचे आभार डॉक्टर महेश देशमुख यांनी मानले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी या संत संमेलनाचे सहसमन्वयक राजेंजी मानकेश्वर, मनोजजी धर्माधिकारी, राजकुमारजी भामरे, डॉक्टर महेश देशमुख, डॉक्टर पद्मनाभ गिरी स्वामी, श्रीयुत गणेश काळे, प्रकाशजी शहाणे, द्रौपदीताई गायकवाड आणि परभणी शहरातील मातृशक्ती आणि दुर्गा वाहिनीच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले। आज या ठिकाणी परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातून संत संमेलन झालं। जवळजवळ या संत संमेलनामध्ये बऱ्याच मठाचे महंत, वारकरी संप्रदायातील अग्रगण्य कीर्तनकार असे जवळजवळ 1000-2000 लोकांची उपस्थिती होती। या उपस्थितीमध्ये बऱ्याच संतांनी आपल्या धर्माबद्दल जागृती कोण्या पद्धतीने आपल्याला करणं गरजेचं आहे आणि आज आपल्या धर्माबद्दलची जागृती करणे का गरजेचं आहे या बऱ्याचशा अशा मुद्द्यांवर प्रकाश टाकला आणि निश्चितच भविष्यामध्ये या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व साधू संत महंत कीर्तनकार ते सांगितलेला मार्ग अवलोकन करून त्या ठिकाणी असणाऱ्या आपल्या सनातन धर्माचा, हिंदू धर्माचा प्रसार प्रचार चांगल्या पद्धतीने करतील। नवयुवकांमध्ये त्या ठिकाणी असणारा हनुमान चालीसा वगैरे सगळा प्रचार करतील अशी अपेक्षा आहे व हा संत संमेलनाचा कार्यक्रम विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून छान पद्धतीने आयोजित केला होता। त्याच्यामध्ये लव जिहाद असे नाना प्रकारचे त्या ठिकाणी असणारे मुद्दे बऱ्याच जणांनी मांडले। त्याच्यामध्ये संघटीकरण आपल्या नवयुवकांचं सगळ्याहून महत्त्वाचा मुद्दा हा ठरलेला आहे। याच्यामध्ये ख्रिश्चन धर्म आणि बऱ्याचशा मिशनऱ्या हिंदू धर्मातल्या मुलींना फूस लावून देऊन त्यांच्या धर्मामध्ये कन्वर्ट करत आहे। त्याच्यामुळे त्यांना कोण्या पद्धतीने रोखता येईल या गोष्टीचा विचार विनिमय झालेला आहे। जय श्रीराम। प्रतिनिधी नंदू परदेशी, वसमत, जिल्हा हिंगोली, NTV न्यूज मराठी।